पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत डॉक्टर सौ शुभा साठे लिखित स्वातंत्र्यवीर सावरकर बंधूंच्या पत्नींनी भोगलेल्या संघर्षमय जीवनाची गाथा, त्या तिघी. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत. आज या अभिवाचनाचा भाग 31. मला भेटायला या, अशी नाशिकहून बाईंची सारखी पत्र येऊ लागली. आम्ही दोघं लगेच नाशिकला गेलो. मधल्या बाई तिथेच माहेरी होत्या, त्यामुळं आमच्या आधीच त्या बाईंजवळ पोचल्या. बाईंना पाहून माझ्या मनाला धक्काच बसला. फडफडून आलं. हातापायाची सूज गळ्यापर्यंत वर चढली होती. काचेच्या बांगड्या हातात ठेवणं अशक्य आणि कठीण झालं होतं. त्यात बाई मला म्हणाल्या, अगं लक्ष्मी, माझ्या हातातल्या बांगड्या वाढवल्या आहेत. परवा स्वारींसाठी खारीक कुटत होते ना, तेव्हा मला वाटतं बांगड्या वाढवल्या. मला नवीन आणून देतेस? पण स्वदेशी आण हो, राजवरखी. स्वारींना राजवरखी बांगड्या खूप आवडतात. बाईंचं हे असं बोलणं ऐकलं आणि मी हादरलेच. बाईंना वात झाला होता, त्यात त्या बडबडत होत्या. मग मी बारीक काळी पोत वाखाच्या दोरीत ओवून सैल अशी लहान मुलाच्या हातात मनगट्या घालतो तशी घातली. बाईंचा आजार आणि हे वातात बडबडणं दिवसेंदिवस वाढत चाललं होतं. त्यांची ही अवस्था पाहून माझ्या मधल्या बाईंच्या डोळ्याला धारा लागत. ते पाहून बाई आम्हाला म्हणाल्या, रडू नका ग बाई, रडण्यासाठी का जन्माला आलो आपण? अगं, सिंहाच्या जबड्यात हात घालणारे आपले पुरुष असं रडून कसं चालेल? सतीचं वाण घेतलेल्यांनी भाजण्याचं भय बाळगू नये. मग मधल्या बाई त्यांना शांत करायच्या. म्हणायच्या, बाई तुम्ही बोलू नका हो, जरा स्वस्थ पडा. तुम्हाला आराम पडला, बरं वाटलं की मग आपण बोलू. मीही त्यांना लहान बाळासारखं थोपटून थोपटून शांत करून निजवीत असे. थोडा वेळ त्या शांत झोपत. झोपेत त्यांचा चेहरा अगदी लहान मुलासारखा निष्पाप निरागस वाटायचा. आणि मग एकदम अचानक खडबडून जाग्या व्हायच्या आणि मला मधल्या बाईंना मोठ्या मोठ्यानं हाका मारायच्या. म्हणायच्या, लक्ष्मी, अगं माई, लवकर या इकडे, तबक आणा, पंचारती आणा, स्वारींची यायची वेळ झाली. ओवाळायचे नाही का त्यांना? अगं लक्ष्मी, खण घेतलास का? बाईंची ही अवस्था पाहून आम्हाला अगदी गलबलायला व्हायचं. काय करू नि काय नाही असं व्हायचं. पण आमच्या हातात आता काहीच नव्हतं. बाई आमच्यापासून सुटत तुटत चालल्या हे आम्हाला जाणवत होतं. बाईंच्या तब्येतीचं ऐकून रामभाऊ दातार आणि आबाभाऊजीही आले. आबांच्या डोळ्यात अश्रू पाहिल्यावर बाई त्यांना म्हणाल्या, आबा भाऊजी, तुम्ही एवढे उदास का? तुमच्या डोळ्यात अश्रू का? स्वारींच्या आगमनाचा तुम्हाला आनंद नाही झाला? तुम्ही तर शौर्याची पद रचणारे कवी ना. मग स्वारींच्या स्वागतासाठी म्हणा एखादी कविता, आमच्या युवती संघासाठी लिहून दिलेली. कुठली ग माई? हां, आठवली. स्वातंत्र्याच्या सबला आम्ही पूजू स्वातंत्र्याची सावित्री. हे असं सतत बाईंचं बडबडणं सुरू असायचं. त्यांना थांबवणार तरी कसं? आबा भाऊजी त्यांच्या उषा पायथ्याशी बसायचे आणि त्यांना म्हणायचे, वहिनी शांत व्हा,
तुम्हाला काय हवंय ते सांगा, त्रिखंड धुंडाळून घेऊन येतो. बाई लगेच त्यावर उत्तर द्यायच्या. म्हणायच्या, हो भाऊजी, तुमच्या गरुड भरारीला काहीच अशक्य नाही. भाऊजी, मला मला इकडच्या स्वारींचं दर्शन हवंय, दुसरं काही नको. मोठ्या बाईंचा बाबांच्या भेटीसाठी चाललेला अखेरचा शोक पाहून प्रत्येकाचं अंतःकरण तीळ तीळ तुटत होतं. त्यातले त्यात यांची परिस्थिती अधिकच बिकट आणि दयनीय झाली होती. प्रत्यक्ष जन्मदात्या आईचं मायेचं पांघरूण परमेश्वरानं काढून घेतलं तेव्हा हीच वहिनी आई बनून समोर आली होती. तळहातावरच्या फोडाप्रमाणे ह्यांना जपलं होतं. ह्यांना प्लेगची लागण झाली तेव्हा ह्याच माऊलीनं रात्रंदिवस एक करून त्यांची सेवा केली होती. ह्यांचं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून खस्ता खाल्ल्या होत्या. ह्यांना वाटायचं, आता मी कमावता झालोय, वहिनीला आता कशाचीच मी कमी पडू देणार नाही. पण जेव्हा मन एक ठरवतं ना, तेव्हा दैव दुसरंच काही घडवत असतं. हिमतीनं वागणाऱ्या त्या माऊलीची स्थिती उघड्या डोळ्यांनी बघवत नव्हती. हे बाईंना म्हणाले, वहिनी, तू धैर्याची मूर्ती आहेस ना, मग अजून थोडा धीर धर. मी बाबांच्या भेटीची परवानगी मिळवतोच आहे. परवानगी मिळाली की आपण लगेच निघू. कोणाची परवानगी मिळवतोय? अगं वहिनी, सरकारची. आमच्या भेटीला परवानगी देणारे न देणारे हे सरकार कोण? काहीतरीच बाळ तुमचं. अहो, मी स्वारींची अर्धांगिनी ना, मग मला कशाला हवी कुणाची परवानगी? आमच्या दोघांच्या भेटीच्या आड आता कुणीही येऊ शकत नाही. असं म्हणून बाई अंथरुणातच उठून बसत मला म्हणाल्या, लक्ष्मी, लक्ष्मी, तुला ऐकू येते ना स्वारींची चाहूल? ते बघ, स्वारी अंगणातल्या तुळशी वृंदावनापर्यंत आली देखील. आणि मी काय अशी अंथरुणातच? माई अगं तबकाण, मी आज माझ्या 2 डोळ्यातल्या ज्योतींनी स्वारींना ओवाळणार. लक्ष्मी, माझ्या कपाळावर कुंकवाची चिरी लाव, चांगली ठसठशीत लाव. हो, सासूबाईंचा तो अक्षय्य सौभाग्याचा करंडाण देवघरात आहे. असं बोलता बोलता बाई उठून देवघराकडे चालायलाही लागल्या आणि एकदम घेरी येऊन पडल्या. यांनी धावत जाऊन मागच्या मागे बाईंना धरलं. आपल्या वंदनीय वहिनीचं, मातेचं, सेवाधर्म आचरलेल्या सतीचं पवित्र शिरकमल आपल्या मांडीवर घेतलं. मी, मधल्या बाई, आबा भाऊजी, मामा मामी, दातार भाऊजी सारेच भोवती गोळा झालो. बाईंची शुद्ध हरपली होती, पण मिटल्या डोळ्यांपुढेही त्यांना बाबा दिसत असावेत. अस्फुट स्वरात त्या बोलत होत्या, आपण अखेर आला. हे तुळशीपत्र वाहते तुमच्या चरणावर. आता जन्माचं सार्थक झालं. लक्ष्मी, माई, माझं मळवट भरा का पोरीनो, स्वारी आली आहे. स्वारींचे पाय दिसले मला. आता मी शांतपणे. असं म्हणून बाईंनी मान टाकली. पतिदर्शनाच्या ध्यासातच त्या माऊलीचे प्राण पाखरू कुडीला निर्जीव अवस्थेत सोडून उडून गेलं. स्वामिनी, एखाद्या वैराण उजाड लांबच लांब पसरलेल्या वाळवंटात डोक्यावर प्रचंड मोठ्या आकाशाची पोकळी घेऊन मी एकटीच उभी आहे असं मला वाटलं. ह्यांची अवस्था तर बघवे ना. इतकं हताश, केविलवाणं पोरकं मी यांना याआधी कधीच पाहिलं नव्हतं.
जन्मोजन्मी हाच पती आपल्याला मिळो असं आपण म्हणतो, पण जन्मोजन्मी बाईंसारखीच जाऊ मला मिळो असं सारखं आजही माझ्या मनात येतं. खरंय ताई तुमचं. मोठ्या सासूबाईंसारखी पत्नी, सून, वहिनी, जाऊ लाभायला खरंच खूप मोठं भाग्य लागतं. तुम्ही खूप भाग्यवान आहात. बाबा काका, तात्या काका यांचा त्याग आणि सोसणं तर त्रिवार वंदनीय आहेच, पण या माऊलीनं अबोलपणे जे सोसलं ना, त्याच्यासाठी प्रचंड मोठी हिंमत उरात असावी लागते. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे, हे मोठ्या सासूबाईंच्या बाबतीत अगदी सार्थ ठरलं. माई सासूबाईंनीही खूप सोसलं ना ताई. हो ग, आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना त्यांना तात्यांबरोबर संसार करता आला, कुटुंब सुख मिळालं, पण म्हणून काही त्यांच्या त्यागाची किंमत कमी नाही होत. तात्या भाऊजींचं सारंच जगावेगळं. त्या झंझावाताबरोबर पाळंमुळं घट्ट रोवून उभं राहणं काही सोपं नव्हतं. स्वामिनी, तात्यांच्या हातात लंडनमध्ये बेड्या पडल्याचं जेव्हा मधल्या बाईंना कळलं, तेव्हा ती माऊली ही पार उन्मळून गेली होती. इंग्रज सरकारनं कितीतरी आरोप भाऊजींवर ठेवले होते. खटला चालवण्यासाठी त्यांना भारतात आणण्याचं ठरवलं. बोटीवर देखील कडक बंदोबस्त. पण भाऊजींची हिंमत ती किती. बोटीच्या पोर्ट होलमधून मार्सेलिसला उडी घेतली. आपल्या बाहुबळावर सागर पोहत निघाले. जणू हनुमंताचंच दुसरं रूप. सीतामाईच्या शोधात हनुमंत अशाच दिव्य ओढीनं सागर उल्लंघून गेले होते. तीच दिव्यता, तीच ओढ, तेच धैर्य भाऊजींमध्ये मार्सेलिसला संचारलं होतं. पण पुन्हा दुर्दैव आड आलं. हनुमंताला सीतामाई गवसली, पण तात्या भाऊजींना मात्र अपयश पदरात घेऊन पुन्हा बोटीवर परतावं लागलं. मग काय, हिंदुस्थानात पोहोचेपर्यंत छळाची परिसीमा. तशाही परिस्थितीत भाऊजी स्वतःचं आत्मबल वाढवण्याचा प्रयत्न करत होते. स्वतःच स्वतःला समजावत होते, धीर देत होते. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला, मारील रिपू कवण असा जगती जन्मला. आधीच अनेक आरोपांच्या जोडीला मार्सेलिसला पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा आणखी एक आरोप. न्यायालय इंग्रजांचं, न्यायाधीश इंग्रजांचा आणि न्यायही इंग्रजांचाच. शिक्षा मिळाली 2 जन्मठेप, 50 वर्ष. काय वाटलं असेल मधल्या बाईंना? 50 वर्ष कसे काढायचे? इतकी वर्ष मी जगेन? फिरून इकडच्या पावलांचं दर्शन होईल? आभाळ कोसळून दशदिशा तमोमय व्हाव्यात, तसं मधल्या बाईंना झालं होतं. त्यानंतरच्या काळात सावरकर घराण्यात फक्त 2च सुखद घटना घडल्या. एक म्हणजे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून हे डॉक्टर झाले, आणि दुसरी म्हणजे आमचा विवाह. हो, आपले पती अंदमानात जन्मठेप भोगत असतानाही केवळ ह्यांच्या सुखासाठी मोठ्या बाई आणि मधल्या बाई हसत मुखानं लग्न समारंभात सामील झाल्या. तुला सांगते स्वामिनी, अगदी यांना उखाणा घेण्याचा आणि मला घास भरवण्याचा आग्रह देखील दोघी करत होत्या. हे पण काही कमी थट्टेखोर नव्हते. यांनी उखाणा घेतला, प्रसन्न पहाटे गोड ओव्या गात वहिनी दळत होती जात्यावर पीठ. प्रसन्न पहाटे गोड ओव्या गात वहिनी दळत होती जात्यावर पीठ, आणि लक्ष्मीला घास देतो खारट खारट मीठ. ऐकणाऱ्यांना सगळ्यांना हसू आलं. पण माई, त्यांच्या डोळ्यात मात्र टचकन पाणी आलं. त्या ह्यांना म्हणाल्या, भाऊजी नका हो तिला बिचारीला मिठाचा घास देऊ. तिला तरी
साखरेचं सुख लाभू द्या. अशा त्यांच्या बोलण्यानं वातावरण एकदम गंभीर झालं. मग हेच उठून माईंजवळ गेले आणि म्हणाले, अगं वहिनी, मी थट्टा केली. मी तिलाच काय, तुला सुद्धा यापुढे सुखातच ठेवेन हो. मोठ्या बाईंनी पण माईंना समजावलं आणि वातावरण निवळलं. इतक्या हळव्या झाल्या होत्या मधल्या बाई. त्यानंतर बरेचदा एखाद्या प्रसंगानं माईंच्या जखमेवरची खपली निघे आणि मग आठवणींचा बांध माझ्यासमोर उलगडत असे. पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलं डॉक्टर सौ शुभा साठे लिखित त्या तिघी या पुस्तकाचं अभिवाचन. या पुस्तक अभिवाचनाचा आज आपण भाग 31 ऐकलात. अभिवाचक अनुराधा मटकरी आणि जयंत ठोंबरे. निर्मिती रेडिओ जयंत.